नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भाग 1 या विषयातील प्रॅक्टिस सेट 6 मधील एक्झाम्पल नंबर 6 जे काही स्टारवाला एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघणार आहोत। स्टारवाला एक्झाम्पल थोडं विचार करायला लावणारं असतं आणि त्याचा आपण थोडा बारकाईने जर विचार केला, त्याचं स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस लक्षात आलं तर आपल्याला ते प्रॉब्लेम परीक्षेमध्ये नक्कीच आठवतं। बघा, कैलास यूज टू स्पेंड 85% ऑफ हिज इन्कम, त्याचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या 85% भाग तो खर्च करतो। वेन इज इन्कम इन्क्रीज बाय 36%, त्याचं उत्पन्न जेव्हा 36% वाढतं, हिज एक्सपेंडिचर ऑल्सो इन्क्रीज बाय 40% ऑफ हिज अर्लियर एक्सपेन्स, त्याचं अर्लियर जे काही एक्सपेन्स आहे त्याच्या 40% त्याचं एक्सपेन्स सुद्धा वाढतं। प्रश्न विचारलाय हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ह नाऊ, त्याच्या सेव्हिंगचं पर्सेंटेज विचारलेलं आहे आणि त्याच्या सेव्हिंगचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना आपल्याला माहीत हवं त्याचं फायनल इन्कम आणि त्याचं सेव्हिंग, तर आपण त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो। इंटू 100 केल्यानंतर आपल्याला त्याचं पर्सेंटेज मिळून जाणार, ते काही जे काही त्याचं सेव्हिंग आहे सेव्हिंगचं पर्सेंटेज आपल्याला इझिली मिळून जाणार। आता इन्कम आणि सेव्हिंग एकच नाही दिलेलं, आधी काहीतरी दिलेलं आहे त्याचं इन्कम, पण नंतर त्याच्यात वाढ झालेली आहे एक्सपेन्समध्ये सुद्धा आणि इन्कममध्ये सुद्धा। आपल्याला त्याचंच कॅल्क्युलेशन सर्वात आधी या ठिकाणी करायचंय। बघा, आपण प्रॉब्लेमची सुरुवात करूया। आपल्याला त्याचं इन्कम माहित नाही, ते मी सपोज करून घेऊ। लेट सपोज इन्कम ऑफ कैलास बी रुपीज एक्स रुपये एवढं मानलं आणि तो त्याच्या 85% इन्कमचा खर्च करून टाकतो, म्हणजे मी त्याला म्हणतो एक्सपेन्स, त्याचं अर्लियर एक्सपेन्स, अर्लियर एक्सपेन्स, त्याचं अर्लियर एक्सपेन्स ते मी कॅल्क्युलेट करून घेतो। कसं बघा, अर्लियर एक्सपेन्स किती दिलं, 85% ऑफ हिज इन्कम, 85% ऑफ हिज इन्कम आणि त्याचं इन्कम आहे एक्स एवढं, तर याला आपण लिहू शकतो 85/100 इंटू एक्स, आणि याला थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर 2 वेने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं। याला मी थोडं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये, म्हणजे याला डेसिमल पॉईंटमध्ये जर लिहिलं तर 0.85, एकावरती 2 शून्य असल्यामुळे, इंटू एक्स, ह्याला त्याचा एक्सपेन्स। आता पुढच्या स्टेटमेंटमध्ये तो म्हणतो वेन इज इन्कम इन्क्रीज बाय 36%, त्याचं जे काही इन्कम आहे अर्लियर इन्कम ते 36% वाढतंय। आता ती इन्क्रीमेंट कशी काढू शकतो आपण, बघा मी त्याला लिहिताना आपल्याला कळवा म्हणून लिहितो इन्क्रीज इन्कम। आता इन्क्रीज कसं होतंय बघा, त्याचं उत्पन्न आधी आहे एक्स एवढं आणि त्याच्यामध्ये किती टक्के वाढ झाली, 36% वाढ झाली। 36% कोणामध्ये, त्याचं जे काही इन्कम होतं त्या इन्कम मध्ये, त्याचं इन्कम जे होतं ते इन्कम होतं एक्स एवढं, इन्कम वाढलं 36%ने। ह्याचं कॅल्क्युलेशन बघा, एक्स प्लस 36% म्हणजे 36/100 आणि गुणाकारात एक्स, 36/100 पण जर मी पॉईंट मध्ये डेसिमल पॉईंट मध्ये कन्वर्ट केले, जसं आपण 0.85 ला गेलं 0.36 इंटू एक्स, या दोघांची ऍडिशन 1x आणि 0.36x म्हणजेच 1.36x, ह्याला त्याचं इन्क्रीज इन्कम। जसं इन्क्रीज इन्कम आपण कॅल्क्युलेट केलं तसं त्याचं इन्क्रीज एक्सपेन्स तो सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून घेऊया। इन्क्रीज एक्सपेन्स, त्याचं इन्क्रीज एक्सपेन्स इज इक्वल टू, बघा त्याचा आधीचा एक्सपेन्स होता 85% ऑफ इन्कम, म्हणजे तो आपण कॅल्क्युलेट केला 85% ऑफ इन्कम, म्हणजेच तो येतो 0.85x प्लस त्याच्या आधीच्या अर्लियर एक्सपेन्सच्या किती टक्के, 40% ऑफ अर्लियर एक्सपेन्स, आधीच्या अर्लियर एक्सपेन्स, आधीच्या उत्पन्नाच्या 40%, सॉरी आधीच्या एक्सपेंडिचरच्या 40%, त्याला लिहिता येईल आपल्याला प्लस 40% म्हणजे 40/100 इंटू अर्लियर एक्सपेन्स म्हणजेच किती 0.85x, ठीक आहे। आणि याचं कॅल्क्युलेशन बघा, हा 0 कॅन्सल होईल, 4 आणि 4ला जर 10 ने डिवाइड केलं तर त्याला असं येतील 4/10 इज नथिंग बट 0.4 प्लस 0.85x, ठीक आहे। आता सॉरी इथं प्लस नाही, ते असणार आहे इंटू, आणि इंटू बघा इथं असेल इंटू, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन, ओके। 0.4 इंटू 0.85 म्हणजे थोडक्यात 85 इंटू 4 आणि याचं मल्टिप्लिकेशन 4×5 = 20,
4 8 32 आणि 8 2 34, 3 घरांच्या अलीकडे पॉईंट म्हणजे 0. बघा 0.85 प्लस 0.34 आणि या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे, दोघांची ऍडिशन जर केली तर 1.19x, इथं x, ओके, दोघांची ऍडिशन केली 1.19x, हा आला त्याचा इन्क्रीज एक्सपेन्स. बघा आपल्याला काढायचंय त्याची सेव्हिंग, कारण आपल्याला पर्सेंटेज ऑफ सेव्हिंग काढायचंय. तर आता मी इथं म्हणू शकतो सेव्हिंग इज नथिंग बट, सेव्हिंग कोणती बघा, त्याचं उत्पन्न वाढलं, त्याचा एक्सपेन्स वाढला, म्हणून इन्क्रीज इन्कम मायनस इन्क्रीज सेव्हिंग, सॉरी इन्क्रीज एक्सपेन्स इन्क्रीज एक्सपेन्स. आणि हे मिळणार आपल्याला बघा, इन्क्रीज इन्कम किती 1.36x मायनस इन्क्रीज एक्सपेन्स 1.19x, आणि या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर 36 मायनस 19 म्हणजे 0.17x, ही आली त्याची सेव्हिंग. आणि बघा आपल्याला सेव्हिंग नाही विचारलेली, आपल्याला विचारलंय त्यांनी हाऊ मच पर्सेंटेज ऑफ सेव्हिंगचं पर्सेंटेज विचारलंय. तर पर्सेंटेज कसं येणार बघा, पर्सेंटेज सेव्हिंग, देअरफॉर पर्सेंटेज सेव्हिंग, बघा पर्सेंटेज सेव्हिंग कसं, एकूण उत्पन्नाच्या, जे मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं, एकूण इन्कम त्याचं जे असेल, इन्कम आत्ताचं इन्क्रीज इन्कम आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यात त्याने सेव्हिंग किती केलेली आहे, ती सेव्हिंग आणि त्याला इंटूला करून आपण 100, तर त्याचं इन्कम किती झालं बघा, वाढलेलं इन्कम त्याचं 1.36 पैकी सेव्हिंग त्याची झाली 0.17x आणि इथं x इंटू 100. आणि याचं कॅल्क्युलेशन बघा, दोन्ही x कॅन्सल करून आणि पॉईंट दोन्ही 2 डेसिमल प्लेसेस आहेत, दोन्ही घालून असं येणार 17/136 गुणाकारात 100. आणि याचंही कॅल्क्युलेशन बघा, कॅल्क्युलेशन 17 ने 36 ला भाग देतो, 17 8 36 600, 8 ने 100 ला डिवाइड करून 8 1 8 उरले 2, घेतला 0 झाला 20, 8 2 16, 20 मधून 16 गेले उरले 4, घेतला 0, 8 5 40. तर याचं उत्तर येतं 12.5%, 12.5%. ठीक आहे, म्हणून जे विचारलेलं होतं ते पूर्ण वाक्यात आपण उत्तर शेवटी कंप्लीट करूया. देअरफॉर विचारलेलं होतं त्यांनी पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग, पर्सेंटेज ऑफ हिज सेव्हिंग, पर्सेंटेज ऑफ हिज सेव्हिंग इज इक्वल टू 12.5%. अशा पद्धतीने आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. दिलेलं एक्झाम्पल 2 वेळा 3 वेळा चांगल्या पद्धतीने जर प्रॅक्टिस केल्या तर आपल्याला ते नक्कीच परीक्षेमध्ये पूर्णपणे जसं तसं आठवतं किंवा आपल्याला पुढील भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा ते उपयोगी येतं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.